राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लई दिवसापासून डोक्यात होतं की थोडीशी हटके स्टोरी तुम्हाला सांगायची. आणि रंगारंग तर काय आपलं रोजच चाललंय, पण थोडं तुमच्या ज्ञानात भर पडेल. आतलं जग बाहेरचं जग, कायदा कानून वेगळा, श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी, डोळस वेगळी, अंध वेगळी, लय लागलं पुढे. थोडंसं सावध, थोडंसं सुरक्षित करण्याच्या हेतूने ही स्टोरी तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं. बुथाचा, आतृत्व आत्म्याचा असा जरी विषय हा असला आणि ते कायद्यात बसत नसलं तरी डिस्क्लेमर जे असतं द्यायची गरज नाही. आज का हा सूर्य आणि हा जयद्रथ इतकं स्पष्ट आजही सगळं म्हणजे उपलब्ध आहे. खात्री करणारे जाऊन करू शकतात, तसं बी काही नाही. हा लय अवघडी जगाचं. नेमका काय विषय तुम्हाला सांगतो. हैदराबाद आपल्याच भारतातलं एक मोठं शहर. त्या ठिकाणी फार पॉश एरिया आहे. जसं पुण्यात गेलं की कोरेगाव पार्क पॉश समजला जातो. मुंबईला गेलं जुहू, ते नाही का सिनेस्टार वगैरे क्रिकेटर वगैरे राहतात, अंबानी राहतो, ती पॉश समजलं जातं. तिथं जागाच्या किमती जास्त असतात. असा हैदराबादला पॉश एरिया म्हणलं ना, कुंदनबाग हा एरिया. त्या कुंदनबागेमध्ये शेजारी कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे नामांकित. त्याच्यानंतर हॉटेल आहेत मोठे मोठे आणि थोडेसे उच्चभ्रू, त्याचे टर्नओव्हर काही कोटीत असतो. त्यांच्याकडे सुट्टे पैसे ती ठेवत नाहीत, ती पडून जातात म्हणून. ती डायरेक्ट 100-200 रुपयाच्या टिप देतात असे लोक. ती लोकातले फरक असतात. मग ते भले 1 नंबर 2 नंबरनी, काष्टानी बिगर काष्टानी, बापदादा तर वडला तितकंच का असं ना, पण माल कचून त्यांच्याकडं असू दे. आता ह्या कुंदनबागेत 2 मजली एक इमारत आहे. आपल्याकडे त्याला महाराष्ट्रामध्ये माडी म्हणतात बघा, माडी, जुनं बांधकाम. की 2-4 खोल्या खाली आणि त्याच्या सरळ बरोबर त्याच्यावर 2-4 खोल्या, जिनाबिना, साईडला कंपाऊंड, असं सगळं मस्त. तर ह्या माडीच्या शेजारी चांगली आणि काही एवढी सिक्युरिटी टाईट नव्हती. मग एक अति अल्पशिक्षित असा एक तरुण आहे आणि आईबापाला, समाजाला अभिमान वाटावा असा तो धंदा करतोय. प्रत्येकाचा एक धंदा असतो. पोटाला आग पडती तुम्हाला सांगतो. स्वतःचं मरून द्या, पण पोटाची आग आधी विझवली पाहिजे ना. त्यासाठी अन्नासाठी पैसा, कापडं फाटली तर कापडं घ्यायला पाहिजे. पैशाशिवाय माणूस चलत नाही, तुम्हाला माहिती. हा माणूस इतका अभिमानास्पद काम करायचा आणि त्याचं नाव आहे मोहम्मद साजिद. ह्याचं काम असं आहे की हा चोर आहे का नाही आईबापाला अभिमान. कुणाचं काय असं सांगता येत नाही. चोर बामटे ही चोर ह्या प्रकारात बरेच उपप्रकार पडतात, ध्यानात ठेवा. चोर हा पाकिटमार असतो. एखाद्याचं पाकिट बरोबर बॅगा पळून नाही. ह्या मानसिकतेचा चोर कधी सोन्याचं दुकान लुटणार नाही, लक्षात घ्या. ही तुम्ही थोडं, आता जे आपल्याकडे पोलीस अधिकारी निवृत्त हे बरेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. ही टेंडन्सी असते प्रत्येकाची, कोण काय करू शकतो. तो रामपुरी जुन्या बाजारातून निकात घेऊन रातचं ह्याला त्याला दमखवीन, एक का डोकरात खलास करीन, ठार करीन. त्याचं लुबाटा, त्याच्या बाप जन्मी तो काही चाकू मारित नाही. फार जर उराव जीवा आलं तर सांगता येत नाही. पण चोराचे वेगळे प्रकार असतात. बॅगा चोरणारी, पाकिटं चोरणारी, त्याच्यातून पैसे काढणारी, हे कधी मोठ्या चोरीला हात घालत नाही. आणि जो मोठा चोरी, कॅश लुटणारे, बँका ATM लुटणारे, बँकेत दरोडा घालणारे, सोनार लुटणारे, ते खलास पण करतात लोकांना. आणि ती मेलं तरी हरकत नाही पोलिसांच्या गोळीनी. आणि ती चोर उपाशी मेले तरी मारत्यान, पण ते कधी पाकिटमार मारत नाहीत. हलका धंदा करीत नाहीत. त्यांचं स्टेटस असते. तुम्हाला कधी माहिती आहे, 1993ला दौंड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 93 सालची घटना. एक चोर पकडला होता. ती थोडं विकसितच होतं. तो काय चोरायचा माहिती आहे का? मोटरसायकली चोरायचा. Yamaha RX 100 त्या काळातल्या. जास्त त्याचा जोर होता. तो रॉयल एनफिल्ड बुलेट हे चोरायचा. ते विकायचा, काय करा, सापडलं, ते तुरुंगात गेलं, सगळं झालं. पण त्यांनी जज साहेबांच्या समोर जे स्टेटमेंट दिलं ते फार महत्वाचं होतं. तो काय म्हणला माहिती आहे का? साहेब, RX 100
आणि रॉयल एनफिल्ड बुलेट गाड्या त्याच्यात सुद्धा मला माझं स्टँडर्ड आहे म्हणला. मी चुकूनही हिरो होंडा एस एस चोरली नाही, चुकूनही राजदूतला हात लावला नाही, यस दिला तर अजिबातच नाही. यस दी म्हणणे गाडी ती बुडाली आता ती. लुना तर बघत सुद्धा नव्हतो. चावी असली तरी मी फक्त स्टँडर्ड चोर आहे, मला स्टँडर्डच म्हणत. लय लोकांची मानसिकता काय काय, मला ते प्रकरण आठवलं म्हणून. आता हा मोहम्मद साजिद चोरी करण्यासाठी गेल्यावर त्याची एक पद्धत होती चोरीची. चोरी करायच्या आधी तो रेकी करायचा. पहिली गोष्ट, ही काय एक्स आर्मीवाला आहे का? कारण एक्स आर्मीवाल्याकडे बऱ्याच वेळा हत्यार राहतात. असं व्हायचं. मग ती गणपती करायला जायचा, मग स्वभाव व्हायचा. ती एका ठोक्यात खलास करायचं. तो आहे का? किती दष्टपुष्ट माणसं आहेत, स्त्रिया किती आहेत, मग त्यांच्याकडे दागिने किती असत्यान, उच्चभ्रू आहेत, मग कॅश पण असन, दागिना असत्यान, असं तो एक अंदाज घेत होता. ती जी घर आहे 2 मजली कुंदनबाग मधलं, हे त्याला थोडं सेफ वाटलं. कारण त्याचे शेजारी बरेचसे थोडे लांब लांब होते राहायला, पण तिथून शेजाऱ्यांना हे सगळं दिसायचं. मग हा संध्याकाळ सकाळचा चक्कर मारायचा आपला दमा आणि हळूहळू चालायचा, बघायचं काय चाललंय. तर त्यातल्या आतमध्ये त्याला फक्त 3च लोक दिसली. एक महिला, ती 56 वर्षाची, आणि 2 तिच्या मुली मोठ्या चांगल्या. एक साधारण 35च्या आसपास, त्याच्यानंतर थोडी लहान 30-35 वर्षाचे, लग्न बिग्न काय झालेलं नव्हती. आता ही ती घरं राहायची बा, पण ती थोडी विचित्र नजरेने त्याच्याकडे बघायची, रागारागाने बघितली. आणि शिवाय आपलं गपचिप चोर म्हणलं, आले ही रागारागाने बघतात बा. पण एक लय चांगली, मला गडी माणूस नाही. 2002 सालची गोष्ट आहे. म्हणलं आता जातोच. कपडे वाळत, आता तो रेकी ज्यावेळेस करायचा, कपडे वाळताना त्या दिसायच्या. संध्याकाळी अंधार पडले, एक दिवस लेट झाला चोर याला रेकी करायला. अंधार पडायला आला की अंधार दिवस जसा मावळण तसं ह्या काय करायच्या, तिघांच्या हातात 3 मेणबत्त्या, आणि स्वतःच्याच घराला उजवीकडून डावीकडे अँटी क्लॉक म्हणतात त्याला, ते येडं मारीत बसायच्या. आईला म्हणलं, मी लय गरं फोडली लय. ही जरा कार्यक्रम वेगळा आहे म्हणलं, ह्याच्या काय डोक्यात फरक आहे का काय? ही येडं का मारित येत बा, म्हणजे जगापेक्षा वेगळं. आणि ती येडं मारायला लागली की सगळे शेजारी पाजारी बघायचे, कोण हसायचं, कोण चेष्टा करायचं लांबून. ही मायली की क्रॅकेत म्हणून डोक्यात, हे काय कोणाला चोर म्हणला, काय 3 बायाचे म्हणला, काय फरक पडत नाही, दागिने बिगिने असते आणि काय. आज संध्याकाळी लहानाचा सप्टेंबर महिना होता, 2002 साल, साधारण 1 वाजायच्या आसपास, गाढ झोपेचा टाईम. 1 वाजायच्या आसपास त्यांनी सगळीकडे बघितलं, तर पाठीमागं दोर बांधून एका खिडकीवर चढला. तिथून झाडाच्या फांदीचा आधार घेऊन पाठीमागची खिडकीच सरकून तो आत प्रवेश त्यांनी केला बा, एवढ्या जागेतून. म्हणजे चान्स, चोर हुशार असतो तो. त्याचं नाव आहे मोहम्मद साजिद. तिथून आत शिरला. जसा तो आत शिरला, तर बऱ्याच ठिकाणी गुलाबी कलरच्या जिरोबल लावले होते प्रत्येक खोलीत, कुठल्याही खोलीत अंधार नव्हता. त्या अख्ख्या खोलीत ते घर, त्याला थोडं डोकं थोडं वेगळं व्हायला लागलं. म्हणजे कसं, किंवा एखाद्याचा पार्टी असली, वडापाव मिळेल, तर ते पाठी बघितली ना आपण, त्या इकडे बघायच्या आधी आपल्या मेंदू संकल्पना तयार होती, चित्र तयार होतं. एक टपरी असणार, हिरवं कापड असणार, एक हातगाडी असणार, त्याच्यावर गॅस असणार, काळं भंगार कढई असणार, लाल लाल तेल असणार, अटॅकने लोक मारणार. हे अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी असतं. कोणी तेल टाकून देत नाही, एवढ्या महागाचं. तसं हा ज्यावेळेस चोरी करायचा, ते लोकांच्या घरात मौल्यवान वस्तू काय असायच्या, टेप रेकॉर्ड असायची, गॉगल असायचे, दागिने असायचे, पैसे असायचे, हे ते घेऊन जायचं, जाईन त्याला तेवढं. इथं उतरला, त्याला जरा वेगळंच वाटलं. वेगळं म्हणजे त्या खोलीत असा कुबाट वास चालला होता. बरं चलून द्या, घाण वास. त्याने रुमाल असा नाका, काय घाणीत लोक राहतात. सगळ्या वस्तू बिस्तू त्यांचं काय होतं, ती कपडे चापडे असं अस्ताव्यस्त पडलं होतं. त्याच्यावर दुराळा मळ. आयला म्हणलं, ही काय दुथ्यात का नाही म्हणलं, ही काय म्हणलं, ही लय गाणाडे लोक दिसत. आपल्याला काय करायचे. त्यांनी परत राहिलेलं उचाकलं, कपडातून खाली टाकलं. कुठं डागाण्याचा डाबा दिसतोय काय, कुठं लॉकर दिसते काय, त्याला काय तिथं गावलं नाही. आयला मला इथं काय नाही, जिथं झोपल्या तिथं जायला पाहिजे आता. कारण तिथं गेलं शिवाय, म्हणजे आपल्याच खोलीत जिथं झोपल्यात तिथंच कपाट असन, त्या कपाटात दागिने असतात, जातो म्हणला. हळूच वर त्यांनी बेडरूमचा दरवाजा, आता चोर येतो, तार घातली की सगळं उघडतो तो. तुम्ही कसं वोटिंग मशीन मध्ये वोट घातलं की बरोबर पैसा सगळा स्विच बँकेत जातो, तसाच कार्यक्रम असतो तो.
हा चोरांचा वेगळा प्रकार आहे आणि हा तसा हे वेगळं आहे. त्यांनी ती तार घातली, ती उघडलं बा, गेला आतमध्ये. त्या बेडवर जे बघितलं त्याला मुतायला आली नव्हती तरी मुतायला आली. हा बेकार काम होतं. त्या बेडवर ती म्हातारी 56 वर्षाची ती पडलेली, तिच्या पलीकडे एक पोरगी, अलीकडे पोरगी, पण त्या फार भयानक अवस्थेत होत्या. त्यांची कातडी बितडी असं शुष्क त्वचा झाली होती, केस मोठं होतं, दात असं बाहेर दिसतं, डोळं असं वाचलेलं, लय बेकार. ही 3 मढीच, पाय हात पाय ती सगळं वाळून गेलेलं, सापडच बोजस काय. असं ते बघितलं, छायला म्हणला 3 मर्डर गेलं, कुणी केलं बा मर्डर? अर म्हणला मी आले चोराला, आपण यात गुतायचो. उद्या कुत्री बित्री आली आणि त्यांनी माकडून आपल्याला धरलं तर काय. ती इतकं घाबरलं, चोरी करायची विसरून गेलं. मला इथं काय नको आपल्याला, हे आपलं चला बा इथून. ती बेगी बेगी खाली उतारलं, मुतलं पहिल्यांदा आणि तिथून निघालं साना रस्त्याने जातानीच म्हणला एवढं मोठी घटना झाली, पोलिसांना सांगितली पाहिजे, ही नको आपल्याला यायचं मोकार. 2002ची गोष्ट आहे. उतारलं, पावसाचा टाइम होता, विजांचा कडकडाट चालू होता. त्याच्यात रात्रीची गस्त गाड्या गाली असते बघा, म्हणजे राऊंड मारून कधी कधी रात्रीचे चहावाले असतात ना, तिथं थांबतात गाड्या, पण बऱ्याचशा गाड्या काम पण करतात, असं असतं. तिथं थांबलं, पोलिसाला थांबवलं. म्हणले का रे? म्हणलं माझं नाव मोहम्मद साजिद. बरोबर ठीक आहे, मी चोरी करायला गेलतो एका घरात, त्या ठिकाणी 3 खून झाल्यात. आता ती पोलीस आहेत, याला कळायला पाहिजे. पोलीस म्हणले एक तर हा क्रॅक असला पाहिजे, नाही तर हा खरं बोलत असला पाहिजे. चोर आहे हा म्हणतोय, चोर पोलिसांना विचारतोय की असंच झालंय. त्या इन्स्पेक्टर साहेबांनी थोडं खाजावलं डोकं. बरोबर ठीक आहे. आता कसं आहे, बुखलेल्या उंदराच्या घरी, आपलं सॉरी, बुखलेल्या मांजराच्या घरी उंदीर स्वतःहून मुक्कामाला आला होता, असाच प्रकार. कॉन्स्टेबल बघितलं, पुढं सांगायची गरज पडलं, येस सर, उचललं की टाकलं मागं आतमध्ये, जाऊ द्या गाडी, लई पोलीस स्टेशनमध्ये. अशी तळे मारली म्हणता, खालून तळे मारणे वेगळा प्रकार असतो, रक्त निघत नाही, काठीने तळपाय हाणत्यात, हा बांधून खुर्चीला, तुम्हाला नाही कळायचं. तळई जशी मारली, खाटा 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 खाटा, शाला राहिलेली मुतायला येऊन गेली, पण ती मुत्याच बरीच चड्डीत. ते म्हणला साहेब मी एक शब्द खोटं बोलत नाही, आता दिवस उजेडेल म्हणला, तुम्ही माझ्याबरोबर चला. त्या घरात मी खरंच चोरी करायला गेलो, तुम्ही चोरच प्रामाणिक म्हणा भाऊ तुम्ही. 3 मेल्यात राहते, खून झालाय तिथं 3. मला खरं का खोटं, ही एकच झाडाला धरून बसलाय जुन्या पिक्चरच्या गाण्यावानी. चला घ्याला गाडीत टाका रे, बसावला गाडीत की जीप आली. तिथं पोलीस जीप आल्याबरोबर शेजारी पाजारी वेळा टाव करले, पोलीस जीप इथं कशी काय आली बा. बरं का, उतारले, खाली गेले, म्हणला चला वरच्या मारल्या, चला वरच्या मारल्या. शिडी, प्रचंड वास, घाण, ती वाकडे तिकडे पडलेले कपडे. पोलीस गेलो वर, बघितलं त्या बेडवर त्या सुकाट झालेल्या अशा नुसत्या, बोंबील कसा ताजा मासा वेगळा, बोंबील कसा वाळलेला असतो तशा प्रकारात त्या बेसूर एकदम. पोलिसांनी नाकाला हात लावलं, डॉग स्क्वॉड कुत्री बोलावली, तुमचे फॉरेन्सिक बोलावलं, रितसर पंचनामा केला, त्यांचे पेपर तपासून बघितले. जयाप्रदा, हिंदी चित्रपटाला अभिनेत्री, हिचं नाव जयाप्रदा आहे, त्या महिलेचं नाव जयाप्रदा होतं. ती मूळची तामिळनाडूची होती, त्याच्यात त्या 2 मुली होत्या. आणि ते सगळं आयडेंटिफाय केलं त्यांनी, पोलिसांनी पंचनामा केला, PM ला बॉडी पाठवल्या, किंवा काय विषय नेमका कळन त्यातून. सायन्स बरंच पुढे गेलंय. चोराला म्हणले तू मारला नाही यांना, कसा मारेन म्हणला, कसं काय मला येड लागले का, आणि मी जर मारला असं मी तुमच्यापर्यंत आला असतो का. आता तर मी चोरीच सोडून देणार तुम्हाला, मला काय माहिती बा, चोरी करायला गेलो आज सुद्धा मेलेलं सापडतं. ती पार अर्धे मेलं झालं होतं हाणून हाणून. म्हणले तुला लगेच सोडता येणार, तू बस गाडीत आणि चला आतमध्ये. त्याला परत आत टाकला. PM चा रिपोर्ट येईपर्यंत, PM चा रिपोर्ट आला, लेखी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डिस्क्लेमर द्यायची गरज नाही, सगळं पुराव्यानिशी आजही आहे हा विषय. PM चा रिपोर्ट, आता डॉक्टरांनी सत्य आहे ती, 2 मुली आणि ही जी महिला आहे यांचा मृत्यू साधारण 3 महिन्या 90 दिवसापूर्वी झालेला आहे. चोर म्हणला मी कवा कवा हाणतो बरं का, म्हणजे पेतो बा नाही असं नाही, गांजा सुद्धा हाणतो कवा कवा पोलाखाली रेल्वे स्टेशन पाशी. हा बऱ्याचशा कॉलेजच्या पुढं रेल्वे स्टेशनच्या अशा परिसरामध्ये बऱ्याच राजकीय वरद हस्त असणाऱ्या लोकांनी सोय केलेली असते गांजा पिंजाची. सगळीकडे असंच असतं, तुम्हाला आतलं कळायचं नाही. हा यांना फक्त माल लागतो.
हा नेपाळ पॅटर्न जाऊ द्या, माझं डोकं लय हालतं. मग म्हणला आपण 3 महिन्यापूर्वी कसं काय राहू, मी ह्या घराची रेकी 4 दिवस झालो करतोय. साहेब माझं ऐका, तुम्ही आता ठणकावलं एवढं मी खोटं बोलन का, अजून हाणता ना तुम्ही. मी 4 दिवस रेकी करतोय, शेमेनबत्ती घेऊन घराभोवती हिंडत्यात. हा मला असंच आहे. आणि रागाने माझ्याकडे बघत आहेत. एकदा तर मी आल्टो सॉरी सेंट्रो कारमधून यांना कचरा नेथाने सुद्धा बघितले. 200 मीटर कचरा टाकला, परत सेंट्रो ने भरत आत आल्या. हा ती सेंट्रो कार पण जुनी तिथं बघा बा तुम्ही. परत पोलिसांनी रापकावला. सायन्स काय खोटं बोलतो का, 3 महिन्यापूर्वी हे मेल्यात, तू कसं काय सांगतो. आता काय सांगा बा, म्हणला तुम्ही हाना बा, आता काय करता. मग पोलिसांनी विचार केला, म्हणले हा खरं बोलू खोटं बोलू काही का असा ना, पण एक माणसाची चौकशी केली पाहिजे, ह्याच्या सगळ्या शेजाऱ्याची चौकशी करतो. पोलिसांनी शेजाऱ्याला सांगितलंच नाही सगळा विषय, PM रिपोर्ट नाही, काय नाही काय नाही. हे तुम्ही कधी पाहिलं होतं शेवटचं यांना. कोण म्हणलं 2 दिवसापूर्वी, कोण म्हणलं 4 दिवसापूर्वी, कोण म्हणतं आठवड्यापूर्वी. म्हणले रोजच बघतो, काल पण बघितलं, परवा दिवशी पण बघितलंय. तुमची गाडी आल्यानंतर पाहिलं, जसे त्या बॉडीने आल्यानंतर पाहिलं नाही. कधी मेल्या त्या काय, पण पाहिलं कधी, 2 दिवसापूर्वी. कोण कपडे वाळवाले ते, आणि ती क्रॅक फॅमिली म्हणले, ती फिरती या ती. आता पोलीस इन्स्पेक्टरचा असा लोचा झाला की PM रिपोर्ट बॉडीची कंडिशन सांगते 3 महिन्यापूर्वी मेलेल्या. चोर बी आराडतोय, म्हणला मी काल परवापर्यंत बघितले, सगळी शेजारी मध्ये काल परवापर्यंत बघितल्या. हिला ही नोकरी बेकार आहे, म्हणला काय करावं. वरून SP चा दाट्या, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, मोठा साहेब जिल्ह्याचा. काय झालं केसचं, काय प्रगती चालू आहे साहेब, थोडा वेळ द्या साहेब, चालू आहे. आता साहेबाला कसं म्हणता की इथं ही बुथा खेताचा काय विषय का, काय ही 3 महिन्यापूर्वी मेलत, आणि ही सगळी शेजारी सांगतात ती कालपर्यंत होती. त्यांनी डोकं खाजवलं, थांबा म्हणले, मला ती आता बाखरच खायची नाही. कॉन्स्टेबल घेतले बरोबर, चला सर्चिंग करायची. अख्खं घर सर्च केलं, घरात काय सापडलं. पोलीस अधिकाऱ्याचं फार खतरनाक कार्यक्रम झाला. म्हणला काय करावं. त्या घरामध्ये सगळी जादूटोण्याची पुस्तकं, वेगवेगळ्या भाषातली, काही जादूटोण्याच्या पुस्तकं. आता तुम्हाला ही क्षेत्र थोडं आतलं आहे, आता त्यातला माझा स्टडी आहे म्हणून सांगतो, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगतो, की या संबंधितली बरीच पुस्तकांच्या शासनाने बंदी टाकली. नंतर जादूटोण्याविरोधी कायदा आला, अंधश्रद्धाविरोधी कायदा आला. हा पण तो विषय अजिबात नसतोच असं नाही बरं का. पण त्या विषयाच्या आधारे ज्याला काही केस सुद्धा कळत नाही, यांनी वेगवेगळी रुपये घेऊन लाखो रुपये लोकांना टाकली. ही सुद्धा वस्तू अजून फसवतात. 15,000 17,000 पूजा करा, 40,000 पूजा करा, 60 बकरी कापान दुनिया करा, हेन मग तुमचं खरं होईन, ही माझी देवीन ही म्हण. आणि वा सोनं सोनं असं घाली त्यात 15 20 20 50 50 तोळ, आणि अशी हेजाड्यावानी नाचत त्यात, गडी कंबार बिंबार हलावती यात. लय मोठा धंदा आहे, तुम्हाला सकाळीच नाही आत. हा आणि कसं असतं हे जगात, श्रद्धा जितकी सहजपणे विकली जात नाही तेवढी अंधश्रद्धा विकली जाते, ध्यानात ठेवा. कारण पगडा आहे. आणि आपलं जे जीन्स आहे रक्त आतलं, हा जीन्स कोणापासून आलाय, आपल्या बापापासून. त्याचा कोणापासून, आपल्या आज्यापासून. त्याचा कोणापासून, आपल्या पंजापासून. 5,000 वर्षापासूनचा हा जिनी गुलामगिरीचा. हा राजा महाराजांनी केली पहिली. यवन बिवन सगळे राजा महाराज त्यांच्या हातात सगळं होतं. सैनिक, त्यांचे सैनिक असं राजा महाराजांचं. नंतर इंग्रज आले, इंग्रजांनी पोलीस हा प्रकार आणला, ते त्यांचे सैनिक. नंतर नेते आले, आणि हे पोलीस म्हणजे त्यांचे सैनिक. सिस्टीम सारखीच आहे. हा आजा गेला, बाप गेला, जठ जठ कोण, तुम्ही आम्ही सेम प्रोसेस आहे, बदल काहीच नाही. फक्त आपण गप्पा मारायच्या. मला झोप येत नाही, रागचं कसं होईल. नाही अमेरिका लईच वाईट आहे. अरे तुमचे नेते काय करतात बघा तुम्ही, काय ती अमेरिकन बिमर त्यामुळे बोलतो काय याच्या. ध्यानात ठेवा, सरकार हा विषय असा असतो. ती सात्विकता तेवढं पाहिजे त्या लोकांच्यात, की आईच्या पोराच्या नात्यासारखं नातं असावा. म्हणजे माझ्या अंतकरणातलं सरकार कसं असावं, आईच्या मुलाच्या नात्यासारखं. कुठं अन्याय झाला, कुठं काय झालं, पोराने रडावा, सरकारने त्याचं गारण ऐकावा. हा पोरग रडल्यावर आई दूध पाचती का नाही, पण पोराला त्याचं रडावं लागतं. असं असावं. हितपर असं नातं पाहिजे. मी स्वतः ठरवलं की ज्या दिवशी मला असं जाणवेल, हा एवढे ही पार डोक्यावरची गेली पार माझ्या केस, पूर्ण
प्रत्येक तुम्हाला सांगतो माझीत का प्रत्येक हे राजकीय नेते हा जो प्रकार कोणती घराणी कोणतं काय कोणाचे किती इच्छित आहेत कोण कसं मोठं झाले 2 नंबर काय केले कुणी किती खाल्लं सगळा स्टडी आहे माझ्याकडे कुणाला दाबलं हे राजकारण लेगान हा ठीक ह्याच्यामध्ये फक्त एक डोक्यात ठेवायचं तुम्ही काय कमावता एवढंच महत्वाचं आहे बाकी काय महत्वाचं नाही मी असं ठरवलं की जेव्हा हे नातं सरकारचं जनतेचं आई आणि ह्याच्यासारखं आहे मुलासारखं आहे तोपर्यंत ठीक आहे ज्या वेळेस मला असं जाणवण की हिटलरशाही आली हुकुमशाहीला कुठतरी सुरुवात झाली दडपशाहीला सुरुवात झाली त्यावेळेस सरकारवर बोलायचं सोडून द्यायचं आपल्याला डोक्याला ताणच करायचा नाही घरी पौष्टिक खायला मिळते म्हणून तरी जगन मला त्यांना रोज शिवाय द्यायच्या आणि त्यांनी उचलून मला तुरुंगात टाकलं मी 10-5 वर्ष लवकर मरून जाईल कुठं डोक्याला ताण करता आपल्या डोक्यातच बसत नाही ती तुम्हाला वाटलं मला मी विषय सोडून दिला त्यांचा हुकुमशाही नाही पाहिजे कधी जाऊ द्या मरून आपल्या मुद्द्यावर परत पोलिसांनी ते त्याच्यात बघितले की ज्याच्यावर बंदी टाकलेली आहे ती पुस्तकं पण तिथे आहेत बरं असून द्या सगळे ब्लॅक मॅजिकची पुस्तकं ही तिथेच वाचत असत्या मग त्या शेजाऱ्यांची नीट चौकशी केली म्हणले काय कसा प्रकार आहे म्हणले ते पुरी एका हातात मेणबत्ती दुसऱ्या हातात रक्ताने भरलेला ग्लास तो बी काचचा फिस्की ग्लास म्हणतात त्याला स्टीलचा नाही किंवा हे नाही काचचा ग्लास त्यात रक्त दिसायचं हे कुणाचं रक्त पित होते कुणाला माहिती इतकं भयानक हे आणि सूर्यास्तानंतरचा विषय हा ब्लॅक मॅजिक कसं असतं बघा किती प्रकारचं असतं मृत तर सायन्सचं सांगते 3 महिन्यापूर्वी गेले बॉडी तर असं आहे आणि चोर तर काय ती मोकर ठोकं खाऊन गाळ झालं ती त्याला काय खालतीवरती सुधारणा मग पोलिसांनी विचार केला म्हणले आता SP साहेबांना इन्स्पेक्टर म्हणले सत्य सांगितलं पाहिजे साहेब केस क्लोजच्या ह्याच्यावर आहे या रिपोर्टिंग केलं म्हणजे साहेब सत्य सांगू का हा सांगा ह्यांनी ब्लॅक मॅजिक शिकले होते अशा प्रकारच्या हवी पुस्तकं आढळल्यात आणि फिनेलच्या बाटल्या पण सापडल्या विषारी द्रव्याच्या आतमध्ये आणि 3 महिन्यापूर्वी ते मेले होते पण त्यांनी स्वतःला ब्लॅक मॅजिकच्या आधारे जिवंत केलं होतं आणि ते सगळे फिरत होते आणि त्याचे शेकडो गवाह आहेत शेजारी पाजारी शेकडो ह्या चोरासकट मेणबत्त्या घेऊन फिरायचे कचरा टाकायचे दुनियादारी सगळं बरं म्हणजे ते 3 महिन्यापूर्वी तुम्ही सांगताय सायन्स मेले आणि ते काल परवा पण होते पण ते मृत झाल्यानंतर ते फिरत होते ऐकून घेतलं SP साहेब जवळ आले चुप एक शब्द बोलू नका हे बसतं का कायद्यात ते काल परवापर्यंत फिरत होते मेणबत्त्या घेऊन आणि PM रिपोर्ट सांगतोय PM रिपोर्ट विज्ञानाच्या दे वरती ठेवायची ना मला ठेवायची मी काय नारळ काढायचा का मग वरती काढून नाही मला SP साहेबांचा आदेश अंतिम फिनेल पिऊन आत्महत्या करून टाका ही करून टाका म्हणजे तशा प्रकारचा नोंदवा आत्महत्या केली फिनेल पिऊन येस सर सॅल्यूट मारला ते आपला काय करायचं इन्स्पेक्टरचं थोडं चालतं काय SP समोर चलत नाही ऑर्डर आले त्यांनी ते नोंदवलं मस्तपैकी थांबले त्यांना करमलं नाही बरं का त्याला खरंच असं आहे बरं का आता काय करावं आता कायद्याचं ह्याचं काही जमत नाही सासू सुनाचा कसा वाद असतो तसं हे वादच आहे भाऊ म्हणले जा द्या मोर द्या ते त्याच्या ड्युटीला लागले काही काळ निघून गेला जमाना आला युट्यूबचा मोबाईल फोनचा अमका थामका त्याच्यामध्ये काही युट्यूबरला कळलं की या ठिकाणी असा असा विषय झालता त्याची अशाची केस झाली सगळी शेजारी पाजारी काही गेले समजा काही अजूनही आहेत की ते असा विषय होता कुंदनबागेतली ही जी माडी आहे तिथं जाऊन युट्यूबरने असले व्हिडिओ काढले खतरनाक रील्स नामकन तमकन हिन अख्ख्या देशात बाबाटा लक्षात घ्या त्या कॉलेजचे सगळे तरुणी शनिवार रविवार असे तिथे यायचे आता ती नवीन पोरं आहेत फोर्सफुल एंट्री म्हणतात त्याला वर चढायची ए भूत इकडे भूत मी आलोय चेअर्स भूत चेअर्स बाकी सगळं चालायचं ह्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचे जे हायफाय लोक त्यांचं हे डोकं हँग झालं आयला म्हणली लय त्रास द्यायला लागली पोरं त्यांनी पोलीस कंप्लेंट केली की ते एक तर हे करा बंद करा नाही तर तुमचं ते काही करा बाबा ती लय पोरं त्रास द्यायला लागली ते त्यांनी ते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी पाट्या बिट्या पोलिसांनी की कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये न विचारता प्रवेश करू नये अमकं तमकं ही ते पोरं आता पोरंच आहेत ती जायची ओरडायची बोंबलायची तो प्रकार कमी झाला
अशा प्रकारे जे काय होतं ते कसं असेल काय असेल तुम्ही जाणलं मी जाणलं. पण आजच्या तारखेला आजची कंडिशन काय आहे? आता आपले हैदराबाद बँगलोरमध्ये आपले छत्रपती काय ना मी फोन करून सांगणार आहे शनिवार रविवार की त्या ठिकाणी जा. म्हणजे आत नका जाऊ, पण बाय चान्स बाहेरून एकदम परत फोटो काढा, काय वस्तुस्थिती बघा. आजही ती इमारत करोलबागेतली फेमस आहे. पाहिजे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून त्याच्याबद्दलचं ते माहिती वगैरे घेऊ शकता. आणि आजही जे घडलं जे झालं तिथलची साईडचे लोक सगळे टू झेड सांगणार आणि ते खरंच बोलतात. कायदा वेगळा, श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. काय खरं काय खोटं पांडुरंगाला माहीत, आपल्याला काय माहीत नाही. रामकृष्ण हरी माऊली.